श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ प्रथमो अध्याय. श्लोक 14. ततः श्वेतैर्हैर्युक्ते महती सनन्दे स्थितो. ततः श्वेतैर्हैर्युक्ते महती सनन्दे स्थितो. माधव पाण्डव चैव दिव्यो शङ्खो प्रदद्मतु. माधव पाण्डव चैव दिव्ये शङ्खो प्रदद्मतु. ततः श्वेतैर्हैर्युक्ते महती सनन्दे स्थितो. माधव पाण्डव चैव दिव्ये शङ्खो प्रदद्मतु. अर्थ: दुसऱ्या बाजूला शुभ्र अश्वांनी युक्त अशा एका महान रथामध्ये बसलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपापले दिव्य शंख वाजवले. म्हणजेच भीष्मदेवांनी वाजविलेल्या शंखाशी तुलना करताना श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी वाजविलेल्या शंखाचे दिव्य म्हणून वर्णन करण्यात आले आहे. दिव्य शंखाच्या नादाने असे सूचित करण्यात आले आहे की पांडवांच्या पक्षात श्रीकृष्ण असल्याने विरुद्ध पक्षाला विजयाची आशा नव्हती. जयस्तु पांडुपुत्रांना एषा पक्षे जनार्दन. पांडुपुत्रासारख्या व्यक्तींचाच नेहमी विजय होत असतो, कारण भगवान श्रीकृष्ण त्यांचे सहकारी असतात आणि ज्या ठिकाणी भगवंत असतात त्या ठिकाणी लक्ष्मी देवी सुद्धा असते, कारण लक्ष्मी देवी आपल्या पतीशिवाय कधीही एकटी राहत नाही. म्हणून विष्णू किंवा भगवान श्रीकृष्ण यांच्या शंखामधून उत्पन्न झालेल्या दिव्य शंखध्वनीद्वारे कळून आले की भाग्य आणि विजय अर्जुनाची वाटच बघत होते. या व्यतिरिक्त हे दोन्ही मित्र ज्या रथावर बसले होते तो रथ अग्निदेवाने अर्जुनाला दान केला होता. यावरून आपल्याला असे लक्षात येते की हा रथ त्रिलोकी कुठेही फिरवला तरी तो निश्चितपणे सर्वत्र विजयप्राप्ती करू शकतो.